ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन। जिल्ह्यात आदिवासी आणि आदिम कातकरी जमातीच्या पिढ्यानपिढ्यांचं वास्तव्य आहे। त्यांचे अनेक मूलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्षांनंतरही प्रलंबित आहेत। हे प्रश्न शासनाने लवकरच सोडवण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून पनवेलसह विविध भागात आदिवासी समाजानं आंदोलन पुकारलं होतं। पनवेल पंचायत समिती समोर केलेल्या या आंदोलनात शेकडो आदिवासी सहभागी झाले होते। या मोर्चाचं नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस बाळाराम भोईर, रायगड जिल्हा अध्यक्ष हिरामण नाईक, सत्यजित वाजपेयी यांनी केले। रायगड जिल्ह्यातील पनवेल पंचायत समिती, ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर, नाशिक जिल्हा परिषद आणि पालघर जिल्हा परिषदवर आपण आंदोलन करतोय। आमची एक प्रमुख मागणी जी आहे ती म्हणजे की ग्रामसेवकांना, जे ग्रामसेवक आहेत त्या ग्रामसेवकांना कर्तव्य ठरवून देणारा GR पारित करावा, शासन निर्णय पारित करावा, ही आमची मागणी प्रामुख्याने आहे। या संदर्भामध्ये का हा शासन निर्णय पाहिजे तर आदिवासींना तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी मग वन जमीन असेल, घराखालील जागा असेल, घरकुल असेल, जातीचा दाखला असेल, आधार कार्ड असेल, या अनेक मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मूलभूत सुविधा आदिवासींना मिळण्यासाठी ग्रामसेवकांनी काम केलं पाहिजे। आणि म्हणून आपण हा 30 जानेवारीला आम्ही DCMच्या बरोबर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर बसलो आणि त्यावेळी त्यांनी कबूल केलं की हा परिपत्रक आम्ही काढतोय, परिपत्रक नाही, GR काढतोय। परंतु अजूनपर्यंत हा GR काढलेला नव्हता। मला आनंद वाटतोय आणि अभिनंदन करतो मी त्या फडणवीस साहेबांचं, श्रीकर परदेशींचं। हे आंदोलन जाहीर झाल्याबरोबर काल 7 वाजता, काल 19 तारखेला 7 वाजता हा GR काढलेला आहे आणि वन जमिनीचे, अन्नाचा अधिकार, घरकुल, रेशन कार्ड, आधार कार्ड हे सर्व ग्रामसेवकांनी काढून द्यावं। त्यासाठी जे फॉर्म भरायला लागतील ते भरावे। एवढा मोठा क्रांतिकारी निर्णय हा राज्य शासनाने घेतला आहे। त्यामुळे आम्ही आज थोडेफार जिंकलेलो आहोत, परंतु अजून लढाई बाकी आहे। जे वन जमिनीचे अनेक दावे अजून प्रलंबित आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये। घराखालील जागा जी नावी झाली पाहिजे ती घराखालील जागा नावावर होत नाही। वन जमिनीमध्ये 2 फेब्रुवारी 2024ला एक परिपत्रक जारी केला शासनाने, शासन निर्णय पारित केला, परंतु गेल्या 9 महिने झाले त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही। ग्रामपंचायतने ज्या ज्या ठिकाणी आदिवासी वनाच्या, जंगल जमिनीच्या तिथे राहतो आणि ज्यांना राहायला जागा नाही त्या आदिवासींना गावठाण मिळावा अशा पद्धतीचा ते शासन निर्णय आहे, परंतु ग्रामपंचायतीने याच्याकडे दुर्लक्ष केला। आज आमची विनंती आहे, आज आमची मागणी आहे की त्याचा कालबद्ध कार्यक्रम ठरवायला पाहिजे की जोपर्यंत आदिवासीला राहण्यासाठी स्थिरता नाही तोपर्यंत त्यांचं स्थलांतरण थांबणार नाही। स्थलांतरण असलं तर शिक्षण जातं, मुलांना शिक्षण मिळत नाही आणि जी पिढी, अनेक पिढ्या त्यापासून वंचित राहतात। आणि म्हणून गावठाणाचा विस्तार किंवा गावठाणं जाहीर करण्याचं काम हे शासनाने करावं, यासाठी आमचा हा अट्टहास आहे। त्याचबरोबर जातीचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड जे मिळालेले नाहीत आणि घराखालची जागा नावी करण्यासंदर्भात आम्ही आज इथे आलेलो आहोत। पंचायत समितीमध्ये जी घरकुलं मिळाली पाहिजेत, PM जनमन योजना काढली, परंतु त्या PM जनमन योजनेमधून मोठ्या प्रमाणात कातकऱ्यांना, आदिवासींना जी घरकुलं मिळाली पाहिजेत, आज आपण पाहतोय तर काही ग्रामपंचायतींना 10 घरकुलं, काही ग्रामपंचायतींना 25 घरकुलं, परंतु सर्वच कातकऱ्यांना, सर्वच आदिवासींना जर एकाच वेळी घरकुलं दिली, 2024ला 2022ला सर्वांना घर हा शासनाचा शासन निर्णय होता, परंतु कोणालाच
ते दिले नाही. 24 पर्यंत त्यांनी मुदत वाढवली, परंतु तरीही अजून घरकुले दिले नाही. स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर आणि भारताच्या संविधानाला जे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत त्याला आज 75 वर्ष पूर्ण होतील. आपण त्या काळात आहोत. एवढे वर्ष गेली तरी सुद्धा आदिवासीला अजूनही मूलभूत अधिकार मिळत नाही. त्यामुळं ही अंतिम लढाई आम्ही लढतोय. लढाई अनेक लढाव्या लागतील, परंतु सरकारला धक्के देण्याचं काम हे आम्ही करत राहणार. आणि जोपर्यंत याचा ठोस आम्हाला उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. हे आंदोलन सर्वकडे आहे. ठाणे, रायगड, नाशिक, पालघर जिल्ह्यामध्ये सर्वकडे चालू आहे. रिपीट होईल ना. आज आमचं उपोषण आहे, धरणे आंदोलन आहे. आणि धरणे आंदोलन म्हणजे कसं, जोपर्यंत आमचा सरकार निर्णय घेत नाही, पूर्ण आमच्या मागण्या करत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठाणार नाही, असं आमचं धरणे आंदोलन आहे. आणि आज प्रत्येक आदिवासी वाडीमध्ये जल जीवन योजनेचं काम चालू आहे. नळ सुद्धा टाकलेले आहेत, पण लाखो रुपये खर्च करून आज आमचा आदिवासी वंचित राहून डोक्यावर पाणी आणताय. मग त्या जल जीवन योजनेचा फायदा काय? या सरकारने नुसतं पाईप टाकून ठेवल्यात. पण आज परत मी अनेक वेळा अलिबागला जाऊन शिवसाहेबांशी भेट घालून, पण आज परत आमच्या वाडीमध्ये पाणी नाही. अशा प्रत्येक वाडीमध्ये कुठलाही पाणी नाही. याच्यावर सरकारने ठोस निर्णय घेऊन आम्हाला आदिवासींना पाणी मिळावं, हे आमची मागणी आहे. तसंच एक रेशन संदर्भात भाऊ मला बोलायचं आहे का, शासन आम्हाला 25 किलो धान्य देतो, 10 किलो गहू देतो, पण रेशन दुकानदार आमच्या आदिवासींना देत का नाही? कारण आम्ही बरेच वेळा पुरवठा अधिकाऱ्यांना भेटलो, पण पुरवठा अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देतो. हे शासनाने ठोस निर्णय घ्यायला पाहिजेत का प्रत्येक आदिवाशाला 35 किलो धान्य मिळालाच पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.